आपण पाहत आहात बंधुता न्यूज. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. वाईट वाटते खरं, आता काय करायचं. हानी कुणाची झाली नाहीये महत्वाचं आहे आजी. नाक झोपली असती तर आता आपण काय घेतलं असतं. मिरज शहरातील समतानगर येथील घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग इतकी भयंकर होती की घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे. या आगीमुळे दीपाली विजय साठे यांच्या घरातील सुमारे 2.5 लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे सदर कुटुंब अडचणीत आले आहे. दरम्यान तलाठ्यांनी या घटनेचा पंचनामा नोंद केला असून शासनाने या कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दीपाली साठे यांच्या घरी सासू, मुलगा आणि मुलगी राहतात. दुपारी अचानकपणे घराला आग लागली. घरातील टीव्ही, फ्रिज आणि सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं. घरात कोण नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील सर्व साहित्य जळल्यामुळे या कुटुंबाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. दरम्यान माजी महापौर संगीता खोत आणि आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांनी सदर कुटुंबांची भेट घेऊन दुर्घटनेची माहिती घेतली. शासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ मदत करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. मी दीपाली विजय साठे समतानगर 11 नंबर गल्लीमध्ये राहते आणि आज माझ्या घरामध्ये आग लागलेली, त्यामुळं माझं सगळं संसाराचं जे वस्तू त्या सगळ्या जळून खाक झालेल्या आणि त्याबद्दल मला काय मतदारसंघातील वार्ड नंबर 7 मध्ये समतानगर या परिसरामध्ये दीपाली विजय साठे यांच्या घराला आज दुपारी अचानकपणे आग लागली. ती कशामुळे लागली हे अद्यापही कळालेलं नाही, परंतु अंदाज बांधला जातोय की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. आणि ह्या आगीमध्ये त्यांचं जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. संसार उपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झालेलं आहे. तरी ह्या ज्या दीपालीताई आहेत त्यांना मिस्टर नाही आहेत. त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत. त्यांना 2 मुलं आहेत, सासूबाई आहेत. त्या रोजचं हातावरचं पोट असणारी व्यक्ती आहे. अशा परिस्थितीमध्ये आज दुपारी अचानकपणे आग लागलेली कळत असताना सर्व शेजाऱ्यांनी त्यांच्या घरातली आग विझवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. अग्निशमन विभागाला कळवलं आणि ते आग विझवेपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झालेलं होतं. यामध्ये एकच आम्ही धन्यवाद मानतो की जीवितहानी कोणतीही झालेली नाही. परंतु आज ह्या गरीब कुटुंबाला जास्तीत जास्त मदत देण्याच्या दृष्टिकोनातून जी काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही प्रयत्न यांच्यासाठी नक्कीच करू, एवढंच या निमित्तानं मी सांगेन. धन्यवाद. समतानगर येथे गल्ली नंबर 11 येथे आज अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहे. त्या दुर्घटनेमध्ये गरीब मागासवर्गीय मातंग समाजाच्या कुटुंबाचं बरंच दैनंदिन जीवनाच्या वस्तूंचं नुकसान झालेलं आहे. ते नुकसान शासनाने कशी योग्य ती भरपाई करून द्यावी याच्यासाठी आम्ही आज इथं आलो होतो. आत्ता MSCBच्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं. MSCBच्या अधिकाऱ्यांनी आपले हात वरती केलेत, कारण की त्यांचं मत आहे की मेन लाईनवरून काही आमच्याकडून चुकीची घटना घडलेली नाही आहे. आत मीटरमध्ये त्यांचे शॉर्ट सर्किट झाले, पण हे गोष्ट अधिकाऱ्यांकडून अपेक्षित नाही आहे, कारण की त्या गरीब कुटुंबांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल या उपाययोजना शोधण्यासाठी आम्ही तुमच्याकडं दाद मागतो आहे. आता तहसीलदार मॅडमचाही फोन ट्राय करत होतो, तहसीलदार मॅडमची काही कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू कोळेकर यांनी तलाट्यांशी फोनवर चर्चा करून पंचनामाही करण्यासाठी त्यांना भाग पाडलं. आम्ही शासनाकडे एवढंच मागतो की या गरीब कुटुंबाचं कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यांचं जे काही नुकसान झालं आहे
त्या नुकसान भरपाईसाठी आम्ही 100% येथील नागरिकांसोबत त्या कुटुंबाला घेऊन प्रयत्नशील राहू.